हे गाईज आज आपण बघणार आहोत कुठल्या पण संख्येला 5 न कसं डिवाइड करायचं. जसं आपण गेल्या ट्रिक मध्ये पाहिलं की 5 न कुठल्या पण संख्येला कसं गुणायचं आहे, कसं मल्टिप्लाय करायचं आहे, तसंच आज आपण बघणार आहोत कुठल्या पण संख्येला 5 न कसं भागायचं आहे, डिवाइड कसं करायचं आहे. तर काय नाही, अतिशय सोपी ट्रिक आहे गाईज. तर हे बघा 324 रुपये आहेत. 324 म्हणजे ही अमाऊंट आहे. 324 अमाऊंटला आपल्याला काय करायचं, 5 न भागायचं आहे. तर 324 ला काहीच करायचं नाहीये. ही जी संख्या आहे ह्याची आपल्याला फक्त डबल करत राहायचं आहे. काय करायचंय, आपल्याला डबल करायचंय. जसं इथं बघा 4 चे डबल किती होतात, 8 होतात. 2 चे डबल किती होतात, 4 होतात. आणि 3 चे डबल किती होतात, 6 होतात. आणि ह्या साईडनं आपल्याला काय करायचंय, फक्त एक पॉईंट देऊन टाकायचा आहे, म्हणजे हे आपलं आन्सर येऊन गेलं. बघा बरं किती सोपी ट्रिक आहे. तसंच इथं बघा 1 चे डबल किती होतात, 2 होतात. 2 चे डबल किती होतात, 4 होतात. 3 चे डबल किती होतात, 6 होतात. आणि 4 चे डबल किती होतात, 8 होतात. आणि इकडून एक सोडून एक पॉईंट दिला आपण, हे आपलं आन्सर आलं. आता इथं बघा 2 चे डबल किती होतात, 4 होतात. 3 चे डबल 6, 4 चे डबल 8, 2 चे डबल 4 आणि 5 चे डबल 10 आणि एक सोडून एक पॉईंट, हे पण आपलं आन्सर येऊन गेलं. तर पहा किती अतिशय सोपी ट्रिक आहे. आणि आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन साठी अशा ट्रिकांचा वापर करावा लागेल. तर हे तुम्ही लिहून घेत जा, एक नवीन बुक करा. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर आम्हाला तुम्ही काय करा, कमेंट बॉक्स मध्ये द्या. तुम्हाला समजलं का नाही आम्हाला हे पाहायचं आहे. थँक्यू सो मच गाईज.